बुधवारी लासलगाव पिंपळगावमध्ये 1,000च्या खाली घसरलेले कांद्याचे बाजारभाव होळी पौर्णिमेच्या सणानंतर वाढतील का? वाढले तर त्याची स्थिती काय राहील? येणाऱ्या 8 दिवसात किंवा 5-6 दिवसात लासलगाव पिंपळगावचे बाजारभाव हे कसे राहणार आहे? ॲव्हरेज क्वालिटीला काय दर मिळेल किंवा चांगल्या क्वालिटीला काय दर मिळेल? याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. आणि केवळ लासलगाव पिंपळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कांद्याचा बाजार कसा राहील याची कांदा उत्पादकांना उत्सुकता आहे. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार, दिनांक 26 फेब्रुवारी 2026. बघता बघता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, पण कांद्याचे बाजारभाव वाढायला तयार नाहीत. त्यातच 23 तारखेला केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा एक निर्णय आला, पण तो निर्णय पूर्ण न वाचल्यानं किंवा अर्धवट माहिती आल्यामुळे कांद्याचे बाजारभाव जे कोसळलेले आहेत, लासलगाव असेल, पिंपळगाव असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात, ते दुर्दैवानं बुधवारी सुद्धा वाढले नाहीत. खरं तर त्यानंतर हा निर्णय फिरला, त्याचं शुद्धीपत्रक आलं आणि निर्यातीवरची जी सबसिडी आहे की ती कमी होणार नाही, तिच्यात कपात होणार नाही, ती पूर्वीप्रमाणेच 1.9% किंवा 1.95% अशी राहील असं सांगण्यात आलं. त्यामुळे व्यापाऱ्यांचं 25-30 पैशांचं नुकसान होणार नाही. मात्र तरीही कांद्याचे भाव पडले आणि शेतकरी आक्रमक झाले. लासलगावला बुधवारी आंदोलन झालं, लिलाव बंद पाडले. लिलाव बंद पाडल्यानंतर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, शेतकरी संघटनेचे किंवा संघटनांच्या प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे, त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. प्रहार संघटनेचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि चांदवड बाजार समितीचे संचालक आहेत गणेश निंबाळकर यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिलाय, मार्गदर्शन केलंय. याच जेव्हा हे आंदोलन झालं त्याचं रूपांतर ज्या सभेत झालं त्या सभेमध्ये ते शेवटी काय म्हणतात हे तुम्ही जरूर ऐका, कारण त्यांचं जे सांगणं आहे ते मोलाचं आहे. याच सभेमध्ये व्यापारी किंवा निर्यातदारांचे प्रतिनिधी आणि स्वतः लासलगाव बाजार समितीचे संचालक राहिलेले प्रवीण कदम यांचं काय म्हणणं आहे, होळीच्या संदर्भात किंवा होळीचा सण आणि कांद्याचे बाजारभाव यांचं काय नातं आहे या संदर्भात ते सांगत आहे. आणि याच्या जोडीला लासलगाव बाजार समितीचे जे सभापती आहे त्यांनी कांद्याच्या बाजारभावासाठी काय प्रयत्न केलेत आणि त्यांच्या बाजूनं सरकारकडे काय निवेदनं दिली हे पण या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं. आता याच्यानंतर मी थांबतो आणि या सर्वांचं काय म्हणणं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अंदाज येईल होळीच्या नंतर कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, ते वाढण्याची शक्यता किती सकारात्मक आहे आणि दरम्यानच्या काळात तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे किंवा कशा स्वरूपाचं रिॲक्शन द्यायचे आहेत हे सुद्धा गणेश निंबाळकरांनी सांगितलेलं आहे. आता व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आले आहेत, व्यापाऱ्यांचे संचालक प्रवीण कदम आलेले आहेत, ते बोलतील त्यांच्या वतीनं का व्यापारात ही एवढी दाखवली का परिस्थिती ते सांगितलं. मी प्रथमच बंद होताना सांगितलं होतं की बाबा आता सध्या 4 राज्यामध्ये 5 दिवस कामकाज पूर्ण बंद असतं. जसं आपल्याकडे दिवाळी असते तशी 5 ते 6 राज्यामध्ये एकदम होळीची परिस्थिती असते, ती बंद असते. त्याच्यामुळं रॅकचं लोडिंग बंद आहे 2-3 दिवस. त्यानंतर ट्रका पण त्या राज्यात जाण्यास मिळत नाही, कारण की तिथून ट्रका येत नसतात, त्याच्यामुळे जाण्यासाठी ट्रका पण नाही. आता याचा प्रॉब्लेम हा जवळजवळ 5-6 तारखेपर्यंत आहे, त्याच्यामुळे बाजार जास्त कॉलअप झाले. आणि त्याच्यात दुसरं कारण असं आहे का सुखसागर म्हणून बंगालचा नवीन कांदा पण मार्केटला आलाय आणि तिथं ते जे राज्य आहे, बिहार असेल, बंगाल असेल, आसाम असेल, यांना 1 रुपया ते 2 रुपयाच्या दरम्यान ट्रक भाडं आहे. त्याच्यामुळे तिथले कांदे आता त्या ठिकाणी जात आहे. त्याच्यामुळे जे बाजारभाव कॉलॅप्स होत आहे त्याला प्रमुख कारण आहे 2. आणि आवक पण आता आपण बघितलं असेल, मागणीपेक्षा पुरवठा अधिकच, एक्सपोर्ट निर्यात पण होतोय, परंतु बांगलादेश जवळजवळ 1 वर्षापासून त्याचा पण फार मोठा परिणाम आपल्या निर्यातीवर झाला. असं आहे, हे जे प्रमुख कारण आहे. आता याला आणि सर्वस्व जबाबदार शासनाची, व्यापारी काही करू शकत नाही. ज्यावेळेस 2019 होते तेव्हा याच व्यापाऱ्याने 200 रुपये किलोनी कांदे घेतलेले.
परंतु आता जर शासनाचे धोरण तसे असतं त्याच्यामुळं व्यापाऱ्याला बी काय व्यापारी काय हा एकदा मीडिएटरचं काम करतोय, त्याच्यामुळे व्यापाऱ्याच्या हातात काही नसतं. ज्या वेळेस आमच्याकडे जर मागणी घ्या, समजा गणेश भाऊ जर कांदे 50 रुपयाने घेणार असेल तर आम्ही मार्केटला 45 रुपयाने घेणारच आहे. समजा 5 रुपये जरी तिथे ट्रान्सपोर्टेशन खर्च असेल, इतर काही खर्च असेल, परंतु समोर घेणारच नसेल तर आम्ही पण काय करू शकतो. हा सगळा मागणी आणि पुरवठ्याचा अभाव असतो आणि त्याच्यावरच बाजारभाव ठरले जातात. साधारण सरासरी किती राहील समजा बाजार आपण चालू केले सरासरी? नाही गणेश भाऊ, जे हलके माल आहे ना, बिहार, बंगाल या ज्या राज्यांमध्ये जातो ना, तो कांदा विकतोय 600 ते 800 दरम्यान. आणि चांगले जे कांदे आहे ना, निर्यात जे होते अशा क्वालिटीचे, ते 900 ते 1300 रुपयापर्यंत आहे. उंच 1400 पण मार्केट आहे, परंतु त्याची क्वांटिटी फार कमी आहे. ती माल सध्या क्लायमेट ऊनच असल्यामुळं आणि कांदे आहे ना बरेचसे 32 वाढतात. आणि कालच्या पेक्षा आज काही बाजारभावात जास्त फरक पडला का? फरक पडला म्हणजे कंटिन्यू. आता कसं आहे, कालपर्यंत रॅकची लोडिंग झाली आणि आजपासून बरेच रॅक बंद झाली. नाही नाही ना तिकडं खाली नाही होणार, अनलोड बंद 5 दिवस झाले. नाही नाही प्रवीण भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे, ठीक आहे व्यापाऱ्यांना परवडत नसेल तर ते धंदा त्या पद्धतीने करतील, पण शासन काय करतंय, शासनाने प्रयत्न केले पाहिजे असं सर्व शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. मागच्या 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळ्यांना आम्ही निवेदन दिले, त्यांनी त्या मिटिंगवरती ते सगळे व्यवस्थापन केली, परंतु अजून कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे ते भाव कमीच आहे. शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे की शासनाने सुद्धा केलं पाहिजे. तुमचं म्हणणं आम्ही शासनाला आजच मग भुजबळ साहेबांशी बोललो, गिरीश भाऊशी बोललो, काय करता येईल आता लगेच तर होणार नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि मग त्यातून काय मार्ग निघेल ते आपण बघू. आता यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करायला, पण याच्यामध्ये आता या मिनिटाला आपल्याला साधारण सरासरी 900,000च्या आसपास विकता येईल का मार्केट? चांगले माल तर 9 ते 12 विकते. चांगले माल 9 ते 12 विकता यांचं म्हणणं आहे. आता राणी मोठे यांनी सांगितलेली एकही गोष्ट चुकीची नाहीये. 7 डिसेंबर 2023 ची ती रात्र आठवा, 8 डिसेंबरला आम्हाला पोलिसांनी मारले होतो तो दिवस आठवा. चंद्रकांत जाधवांना मोठ्या जखमा झाल्या होत्या, रस्त्यावरती आपण झोपलो होतो. या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पाकिस्तानमध्ये कांदा काय भाव विकला गेला, बांगलादेशने आपले द्राक्ष सुद्धा या ठिकाणी एक्सपोर्ट ड्युटी वाढवली, हे सगळं मान्य आहे. पण आता या मिनिटाला तुम्हाला या सगळ्यांमध्ये शेतकरी म्हणून भूमिका सुद्धा घ्याव्या लागतील. काय भूमिका घ्यावी लागतील? ज्या दिवसापासून भाव पडलेत भावांतर योजना लागू करा. भावांतर योजना कशी लागू करा? किमान 20 रुपये किलो एकदा भाव डोक्यात फिट करायला शिकायला लागेल. जसं 200 रुपयापर्यंत डिझेल पेट्रोल फिट केलं ना, तसं कांद्याचे किमान 20 रुपये बाजार फिट करायला शिकायला लागेल. ऐका ना जरा, तुम्ही बोलत असताना मी बोललोच नाही. 20 रुपये बाजार फिट करायला शिकायला, ज्या दिवशी 20च्या खाली बाजार येतील त्या दिवशी ओरडायला पाहिजे, कारण शेतकरी ओरडला नाही तर त्याची योजना नाही. या बाजार समितीनं कधीतरी कळवलंय शासनाला, एवढ्या मोठ्या बाजार समितीला जिला गाईडलाईन मार्केट कमिटी म्हणतात, त्या मार्केट कमिटीचं पत्र जर ते हलक्यात घेत असतील तर शेतकऱ्याला हलक्यात किती घेतात हे लक्षात घेतलं पाहिजे. लासलगाव बाजार समितीवर एशिया मध्ये बाजार ठरतात, त्या बाजार समितीच्या पत्राला जर दुर्लक्ष करेल असेल तर त्या शासनाला वटणीवर आणण्यासाठी किंबहुना शेतकरी ओरडल्याशिवाय त्याची योजनाच लागू होत नाही. परत सांगतो, त्या योजनेमध्ये भावांतरच आलं पाहिजे. आपण भावांतर योजना मागितली पाहिजे. याच्यावरती आपलं एकमत होऊन एका आंदोलनाला तोंड फुटलं पाहिजे. आंदोलनाचा कुणीही पुढारी असू देत, कोणाही पक्ष असू देत, पण या आंदोलनात तोंड फुटलं पाहिजे. काय का 20 रुपयाच्या खाली 1900 रुपये बाजार ज्याला जायला असतील त्याला 100 रुपयाचा परतावा द्या. ज्याचा 1600 रुपये जायला असतील त्याला 400 रुपयाचा परतावा द्या. ज्याचं 1200 जायला असेल त्याला 800 रुपयाचा परतावा द्या. ओरिजिनल शेतकऱ्याच्या पावत्या आधी काढा, नाही तर गडबड होती मग नंतर. आता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही मागणी मागण्यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे. आज मी तिला ते सांगतायत 900,000 रुपये सर्वसरी चांगल्या मालाची आहे. पुढे काय करायचं शेतकरी म्हणून आपण भूमिका घ्या आणि मार्केट सुरळीत करण्यासाठी मदत करा. त्याचं कारण मी या मार्केटचा संचालक नाहीये, पण कुठल्याही मार्केटचा संचालक असला म्हणजे मला शिंग आले अशातला भाग नाही. प्रोसेस मध्ये ठेवला पाहिजे. लाल कांदा आहे त्याला कोंब येऊन आपलंच नुकसान होईल. प्रोसेस मध्ये ठेवलं पाहिजे, नाहीतर मागच्या कांद्याला पुन्हा त्या ठिकाणी बाजारभाव पडतील. पण या निमित्ताने एक गोष्ट कळाली, व्यापाऱ्यांच्या बोलण्यातून झाले का ज्या वेळेस त्यांच्या मालाला उठाव येणं बंद होणार होतं त्या चर्चेअंती ही गोष्ट व्हॉट्सअप सोशल मीडियावर जर आली असती तर आवक घटली असती, आणि आवक घटली असती तर माझ्या मते सरासरी त्या मानानं उंच राहिली असती. ही मला नव्यानं माहिती मिळाली तुमच्या बोलण्यातनं. त्यातही गोष्टी पुढे आल्या पाहिजे. हे म्हणताय ना 5-6 दिवस थोडेच कांदे आणा किंवा बंद ठेवलं चालेल, पण बंद ठेवलं तर प्रोसेस बंद होती. प्रोसेस बंद नका करू. अशा पद्धतीने 5-6 दिवस आपला कांदे आणण्याचा तो जो उरक आहे तो कमी